श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। 21 मेला असणार आहे गुरु पुष्प अमृत योग, गुरु पुष्प नक्षत्र। तर 21 मेला आलेला हा योग खरोखर दुर्मिळ आहे, कारण हा आलेला आहे गुरुवारी, आणि गुरुवारी येणारा गुरुपुष्प अमृत योग खरोखर सगळ्यांसाठी खूप बेनिफिट देणारा आहे। करायचं का आहे, एक छोटीशी रेमेडीज म्हणा किंवा एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो आपल्या घरामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि पैसा सदैव नांदेल। मेहनत कष्ट याला पर्याय नसतो, पण काही उपाय असतात जे आपल्या शास्त्रात सांगितले आहे, त्याचा बेनिफिट 100% होतो, आणि त्याच्यासाठीच हे वेगवेगळे योग आपल्या शास्त्रामध्ये आलेले असतात। तर करायचं काय आहे, 21 मेला तुम्हाला सकाळी उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये हळदी टाकायचं आहे। हळदीमुळे आपला ओरा क्लीन होतो, पॉझिटिव्ह एनर्जी येते। जर ते शक्य नसेल तर गंगाजल वगैरे टाकूनही तुम्ही स्नान करू शकता। गुरुवारी तुम्हाला हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे, कारण की पिवळा हलका रंग गुरुला प्रेझेंट करतो। त्याचप्रमाणे एक यंत्र जे आहे ते बनवायचं आहे। यंत्र मी ते डिस्प्ले केलेलं आहे, सेम असंच बनवायचं आहे। पिवळ्या रंगाच्या म्हणजे हळदीने तुम्हाला ते एक सफेद कागद घ्यायचा आहे, आणि त्या सफेद कागदावर हळदीने हे यंत्र बनवायचं आहे, आणि पुढच्या 90 दिवसासाठी आपल्या किचनमधल्या साऊथ डायरेक्शनला ह्याला लावून ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे तुमचं ऑफिस असेल, ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस असेल, त्या ठिकाणीही तुम्ही साऊथ डायरेक्शनला हे यंत्र लावू शकता, किंवा आपल्या पर्समध्ये कॅरी करा पुढच्या 90 दिवसासाठी। जर पर्समध्ये करणार असेल तर छोट्या पद्धतीचं ते यंत्र बनवा, नसेल तर तुम्ही किचनमध्ये वगैरेही लावू शकता। करून बघा, खूप छान असा बेनिफिट भेटेल। ह्याच्याने काय होईल, पॉझिटिव्ह एनर्जी येईल, आणि पैसा उपलब्ध होण्याच्या नवीन संधी, नवीन मार्ग उपलब्ध होतील। आपण प्रयत्न करायचे आहेत, पण त्याचप्रमाणे हे छोटे उपाय करायचे आहेत। तर या गुरुपुष्प अमृत योगला हा उपाय नक्की करून बघा। जमलं तर एखादी नवीन वस्तू, छोटीशी कोणतीही जरी नवीन वस्तू असेल तर ती आपल्या घरीसुद्धा घेऊन या। कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।